जगातल्या सगळ्या सर्क्युलर मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट अँड ॲव्हरेज वेलॉसिटी, त्यानंतर चेंज इन वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी, टोटल चेंज इन वेलॉसिटी अँड ॲव्हरेज ॲक्सेलरेशन, त्यानंतर चेंज इन मोमेंटम, चेंज इन मोमेंटम अँड ॲव्हरेज फोर्स, चेंज इन मोमेंटम अँड ॲव्हरेज फोर्स यांचे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन डिराईव्ह करूया. चलो, बॉडी जेव्हा सर्क्युलर मोशन करते, बॉडी जेव्हा सर्क्युलर मोशन करते तेव्हा बॉडी जेव्हा सर्क्युलर मोशन करते तेव्हा जर रेडियस थिटा एवढा अँगल करत असेल तर, जर रेडियस थिटा एवढा अँगल करत असेल तर आपल्याला डिस्प्लेसमेंट विचारतात. सर्क्युलर मोशनमध्ये बॉडी जर थिटा एवढा अँगल करत असेल तर, सर्क्युलर मोशनमध्ये रेडियस जर थिटा एवढा अँगल करत असेल तर आपल्याला डिस्प्लेसमेंट विचारतात. सो वी हॅव टू फाइंड आउट द सबट्रॅक्शन डायगोनल ऑफ रोम्बस. रोम्बसची सबट्रॅक्शनची डायगोनल काढायची फक्त आपल्याला आणि टोटल डिस्प्लेसमेंट येऊन जाते. सो टोटल डिस्प्लेसमेंट इन अ सर्क्युलर मोशन इज नॉट अलॉंग टँजंट. टोटल डिस्प्लेसमेंट, यस, टोटल डिस्प्लेसमेंट in a circular motion is S is equal to change in radius vector is equal to 2r sin theta by 2, and average velocity is total displacement by total time. Total displacement by total time is 2r sin theta by 2 डिवाइड बाय टी. सो हे दोन इक्वेशन्स आहेत सर्क्युलर मोशनमधलं डिस्प्लेसमेंट आणि ॲव्हरेज वेलॉसिटीचे. सिमिलरली सर्क्युलर मोशनमध्ये बॉडी स्वतःच्या वेलॉसिटी डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज करते. बॉडी स्वतःच्या वेलॉसिटी डायरेक्शन कंटिन्युअसली काय करते? चेंज करते. तर बॉडी स्वतःच्या वेलॉसिटीची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज करते. तर चेंज इन वेलॉसिटी, बॉडीची चेंज इन वेलॉसिटी डायरेक्शन चेंज होईल ना. सो चेंज इन वेलॉसिटी इज, इथं रेडियसचा रोम्बस बनला होता, इथं आता वेलॉसिटीचा रोम्बस बनणार. आणि दिस इज इनिशियल वेलॉसिटी वेक्टर, दिस इज फायनल वेलॉसिटी वेक्टर, आणि आपल्याला काय काढायचं आहे आता? चेंज इन वेलॉसिटी वेक्टर. इथे सुद्धा वेलॉसिटीचा रोम्बस बनतो. आणि आपल्याला माहीत आहे जर रेडियस थिटा एवढा अँगल करत असेल तर वेलॉसिटीसुद्धा थिटा एवढा अँगल करते. तर इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटीमध्ये अँगल किती आहे? थिटा. तर चेंज इन वेलॉसिटी कशी येते? रोम्बसची सबट्रॅक्शनवाली डायगोनल. सो मॅग्निट्यूड ऑफ टोटल चेंज इन वेलॉसिटी इज 2v sin theta by 2. रोम्बसची सबट्रॅक्शनची डायगोनल. आणि जर आपल्याला कोणी ॲव्हरेज ॲक्सेलरेशन विचारलं तर टोटल चेंज इन वेलॉसिटी डिवाइड बाय टोटल टाइम इज इक्वल टू 2v sin theta by 2 डिवाइड बाय t. 2v sin theta डिवाइड बाय 2 डिवाइड बाय t येऊन जात आहे. समजलं? सिमिलरली मोमेंटमचा सुद्धा
मोमेंटमचं सुद्धा डायरेक्शन चेंज होतं. जेव्हा बॉडी सर्क्युलर मोशन करते, जेव्हा बॉडी सर्क्युलर मोशन करते तेव्हा मोमेंटमचं सुद्धा डायरेक्शन चेंज होते. दिस वॉज इनिशियल वेलोसिटी अँड फायनल वेलोसिटी. दिस इज इनिशियल मोमेंटम अँड फायनल मोमेंटम. सो इथं वेलोसिटीचा रोम्बस बनला होता आणि आता इथं कशाचा रोम्बस बनेल? मोमेंटमचा रोम्बस. आणि चेंज इन मोमेंटम काढता येतं आपल्याला. चेंज इन मोमेंटम, टोटल चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू 2p साइन थीटा बाय 2. बिकॉज रेडियस जर थीटा एवढा अँगल करत असेल तर मोमेंटम वेक्टरसुद्धा एकमेकांसोबत थीटा एवढा अँगल करते. आणि ॲव्हरेज फोर्स काय ते? ॲव्हरेज फोर्स टोटल चेंज इन मोमेंटम डिवाइड बाय टोटल टाइम इज इक्वल टू 2p साइन थीटा डिवाइड बाय 2 डिवाइड बाय t येऊन जाते. सो टोटल चेंज इन मोमेंटम आणि ॲव्हरेज फोर्स. अशा प्रकारे आपल्याला सर्क्युलर मोशन किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमधलं डिस्प्लेसमेंट आणि ॲव्हरेज वेलोसिटी, चेंज इन वेलोसिटी आणि ॲव्हरेज ॲक्सेलरेशन, चेंज इन मोमेंटम आणि ॲव्हरेज फोर्स येऊन जाते. नेहमी लक्षात ठेवा, हे इक्वेशन ॲव्हरेज ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 2v साइन थीटा बाय 2 डिवाइड बाय t आणि ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू 2p साइन थीटा बाय 2 डिवाइड बाय t. यांचा यूज करून आपण सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन आणि सेंट्रीपिटल फोर्स काढणार आहोत. आता नाऊ मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन अँड सेंट्रीपिटल फोर्स. ओके. बॉडी जेव्हा सर्क्युलर मोशन करते तेव्हा तिच्या वेलोसिटीची डायरेक्शन इन्स्टंटली चेंज होते. म्हणजे रेडियस किती अँगल करते? फार छोटा. ओके. जेव्हा बॉडी सर्क्युलर मोशन करते तेव्हा वेलोसिटी वेक्टर आणि मोमेंटम वेक्टर यांची डायरेक्शन चेंज होण्यासाठी रेडियसला फार थोडासा अँगल करावा लागतो. सो the acceleration which is responsible for change in direction of velocity, that is centripetal acceleration is 2v sin very small angle d theta by 2 divided by very small time dt. मॅथमॅटिक्समध्ये खूप छोटा अँगल असेल तर साइन थीटा जागी थीटा घेतात. तर 2v साइनच्या जागी साइन डी थीटा बाय 2च्या जागी जस्ट डी थीटा बाय 2 डिवाइड बाय डी टी. दिस 2 गेट्स कॅन्सल्ड आणि v इंटू डी थीटा बाय डी टी आणि डी थीटा बाय डी टी इज ओमेगा. v ओमेगा. सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशनचं इक्वेशन आलं v omega. Similarly, the force responsible for change in direction of momentum, that is nothing but centripetal force is 2p sin d theta by 2 by dt. For very small angle we can write 2p d theta by 2 by dt. These 2 gets cancel. Now d theta by dt is omega. p च्या जागी m v omega. This is mathematical equation for centripetal force. Now आता काही गोष्टी लक्षात ठेवा. सर्क्युलर मोशनमध्ये वी हॅव टू फाइंड रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर वेक्टर्स. त्याच्यासाठी आपल्याला अँगल लॉ माहिती पाहिजे. अँगल लॉ. सो अँगल लॉ. सपोज एक लाईन आहे म्हणजे आपली रेडियस.
ती थिटा एवढा अँगलनं रोटेट करत असेल तर आर्क किती बनेल, एस एवढा आर्क बनतो. किती आर्क बनतो, एस एवढा आर्क बनतो. अँड द लॉ इज की आर्क तेवढा मोठा असतो, आर्क तेवढा मोठा असतो जेवढा मोठा अँगल असेल. आर्क तेवढा मोठा असतो जेवढा मोठा, ओके. स्मॉलर अँगल स्मॉलर आर्क, लार्जर अँगल लार्जर आर्क. ठीक आहे ना. तिथे एक कॉन्स्टंट पडतं, एस इज इक्वल टू थिटा आर, वेर आर इज कॉन्स्टंट कॉल्ड ॲज लेंथ ऑफ दॅट रोटेटिंग लाईन किंवा रेडियस. तर वेक्टर फॉर्ममध्ये वेक्टर एस इज इक्वल टू वेक्टर थिटा क्रॉस वेक्टर आर, डिवाइड बोथ द साईड विथ टी. दोन्हीकडे टीने डिवाइड करा. पहिल्याला बॉक्स करून देतो. एस इज इक्वल टू थिटा आर, एस इज इक्वल टू थिटा आर, हे वेक्टर फॉर्ममध्ये. दोन्हीकडे आपण टीने डिवाइड केलं तर एस बाय टी व्ही थिटा बाय टी ओमेगा आर, डिवाइड बोथ द साइड विथ टी, डिवाइड बोथ साइड बाय टी, एस बाय टी व्ही थिटा बाय टी ओमेगा आणि आर. सो आपल्याला अजून एक मॅथमॅटिकल इक्वेशन मिळालं विच गिव्स रिलेशन बिटवीन लिनियर स्पीड अँड angular speed. We have relation between linear distance, angular distance. Now linear speed and angular speed. Vector v is equal to vector omega cross vector r. ठीक आहे ना. आता बघा, फ्लिप बोथ द साइड्स अँड मल्टिप्लाय विथ एम आर. दोन्ही साईडला फ्लिप करा. ओमेगा आर इज इक्वल टू व्ही आणि दोन्हीकडं एम आरनं मल्टिप्लाय करून टाका. ठीक आहे. बिकॉज एम आर इंटू आर, एम आर स्क्वेअर मीन्स अँग्युलर मास आय, आय इंटू ओमेगा इज इक्वल टू एम इंटू व्ही इज पी, लिनियर, हां यस, दिस एम इंटू व्ही इज पी. नो अँग्युलर मास इंटू अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू आर इंटू लिनियर मोमेंटम. ठीक है ना. सो वेक्टर एल इज इक्वल टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी. दिस इज फॉर यूनिफॉर्म सर्कुलर मोशन, दिस इज फॉर यूनिफॉर्म सर्कुलर मोशन, दिस इज फॉर यूनिफॉर्म सर्कुलर मोशन. नाउ फॉर नॉन यूनिफॉर्म सर्कुलर मोशन, v changes by dv, v changes by dv. Similarly omega changes by d omega and L changes by dl and p changes by dp. Divide both the side with dt, हे पर्पल वाले इक्वेशन्स आहेत, म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधले. दे बिलोंग टू नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. We know dv by dt means tangential acceleration, d omega by dt means angular acceleration, and this is r. dl by dt means angular force, and dp by dt means tangential force. So again we have relation between linear acceleration and angular acceleration. Similarly linear force and angular force. Okay. In a vector form, at is equal to alpha cross r and 2, vector 2 is equal to r cross tangential force. ठीक है. जस्ट रिमेंबर दिस इक्वेशन, दिस इज व्हेरी इंपॉर्टंट इक्वेशन. युनिफॉर्म सर्कुलर मोशन आहे म्हणून पर्पल करणार, त्याला येलो करतो. हे फार इम्पॉर्टंट आहे. v इज इक्वल टू ओमेगा आर, v इज इक्वल टू ओमेगा आर, बिकॉज आपण आताच काढलेला फॉर्म्युला म्हणजे सेंट्रिफ्युगल ॲक्सेलरेशन इज इक्वल टू v ओमेगा.
जर आपल्याकडे व्ही नसेल तर व्हीच्या जागी आर ओमेगा ठेवा. सो आर ओमेगा स्क्वेअर येऊन जाते. आणि ओमेगा नसेल तर ओमेगाच्या जागी व्ही बाय आर ठेवा. व्ही स्क्वेअर बाय आर येते. सो दीज आर 3 डिफरंट इक्वेशन्स ऑफ सेंट्रिपिटल acceleration. These are 3 different equations of centripetal acceleration because v is equal to r omega. ठीक आहे ना. आणि या साईडला सेम जर आपल्याकडे v नसेल तर vच्या जागी आर ओमेगा ठेवून द्या. एम आर ओमेगा स्क्वेअर. जर आपल्याकडे ओमेगा नसेल तर ओमेगा जागी व्ही बाय आर ठेवून द्या. एम व्ही स्क्वेअर बाय आर. सो दीज आर 3 डिफरंट इक्वेशन्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. जगातल्या सगळ्या सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि सेंट्रिपिटल फोर्स असते. म्हणजे असते व्ही इक्वल टू आर ओमेगा. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि सेंट्रिपिटल फोर्स शिवाय जगातली कोणतीच सर्क्युलर मोशन असू शकत नाही, एक्झिस्ट करत नाही.